नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. दुपारचं ऊन म्हणजे तुफान लागते, भाजून काढणारं असं ऊन आहे. पण दुपारची वर्दळ पण बऱ्यापैकी कमी असते रस्त्यावर. पण असो, शेवटी हा निसर्ग आहे, त्याच्यापुढं आपलं काही चालत नाही. पण आजकाल एक गोष्ट आवर्जून पाहायला मिळते, ते म्हणजे सोशल मीडियावरती सगळीकडं एक आणि एकच विषय, तो म्हणजे सिलेंडरचा चालू असतो. पण असो, जे काय असेल ते असेल. तर परवाच मी एक व्हिडिओ टाकलेला, एक शॉर्ट टाकलेला बघा, ह्याचा अक्कलकोटला गेले तिथे एका बाईचा, जे लहान बाळाला घेऊन भीक मागणारी बाई होती, तिचा मी व्हिडिओ टाकलेला. तर काय झालं, मी परवा कोल्हापूरवरून आमच्या गावी येत होते, तेव्हा एस टीत इतकी गर्दी होती, इतकी गर्दी म्हणजे ती गाडी विजापूरवरून आलेली थेट एकदम ह्याच्यापर्यंत, पुढं रत्नागिरीपर्यंत वगैरे, म्हणजे ती लाँग रूटची गाडी होती. त्यामुळं बुकिंग अगोदरच झालेलं गाड्यांचं. तर बुकिंग झाल्यामुळं काय झालं, गर्दी खूप होती. झालं असं की एक बाई होती, तिच्यासोबत 2 मुलं होती. म्हणजे एक मोठं होतं, चालत होतं वगैरे, 8-1 वर्षाचं होतं. पण दुसरं होतं ते छोटं होतं, ते 3च वर्षाचं असेल बहुधा. कारण त्याच्या आईनं त्याला उचलून घेतलेलं वरती चढताना, परत खाली सोडलं. परत तिनं बघितली जागा इकडं तिकडं, पण तिला बसायला बघायला कुठं तिथं जागाच नव्हती. तर तिथं एक माणूस होता, तो बसलेला, पण पूर्ण एस टी रिझर्व होती. आता त्या बाईचं असं होतं की प्रॉब्लेम, ती ज्या गावाला जाणार होती त्यांच्या गावाला उशिरानं एसट्या नसतात, म्हणून तिनं काय केलं, उभा राहूनच प्रवास करायचं स्वीकारलं. दरम्यान काय झालं, मी तिच्याजवळच उभा राहिले. ते एक माणूस तिला म्हटला की आणा इकडं तुमची मुलगी, इथं बसवा माझ्या शेजारी. तर ती म्हटली नको नको. मग तिनं काय केलं, थोडा वेळ उभा राहिली. एस टीच्या दरवाज्यातच असल्यामुळं, एस टी सुपर होती, ती दरवाज्यातच बसली आणि मोठ्या मुलगीला त्या पायरीवर बसवली. आपण पण तिथं बसली आणि कसं तरी दुसरं लेकरू घेऊन बसली. मी उभाच होते. आता म्हटलं ही बसली दरवाज्यात तर बसू दे. कंडक्टर ओरडत होता, पण ती म्हटली नाही, मला माझी मुलं लहान आहेत, त्याची सांगायला लागली. तर मी तिथं मग मी पण उभा राहून कंटाळून तिच्याच बाजूला एक गठळं होतं कसलं तरी, त्या गठळ्यावरती बसले, विचारून बसले. तर तिला म्हटलं, तिथं बसायला जागा देत होती, तुम्ही काय घेतली नाही, बसायचं होतं हो, द्यायचं होतं. तर ती म्हटली नको, काय नको. म्हटली माणसं सभ्य दिसतात, तशी सभ्य नसतात. आणि म्हटली कशी कसं आहे माहिती आहे का, तो गेला काळ आता शिवरायांचा, जिथं बायकांना खूप आदर मिळत होता, जिथं बायकांची इज्जत केली जात होती, आबरूचे धिंडवडे काढले जात नव्हते. ती मला सांगायला लागली की मी कुठल्याही माणसावर विश्वास ठेवून मी माझ्या मुलीला त्याच्याजवळ बसवत नाही. तर तिचं पण बरोबर आहे, कारण आम्हाला आमच्या संस्कृतीचा, आमच्या म्हणजे पौराणिक बऱ्याच पुराणातल्या गोष्टींचा खूप अभिमान आहे. पण आमचं एक नशीब दुर्दैव हे आहे की आमच्या मुली, आमच्या बायका ह्या एकट्यानं प्रवास करू शकत नाहीत, रात्रीच्या त्या बाहेर पडू शकत नाहीत आणि त्या स्वावलंबी होण्याऐवजी त्या भित्र्या होत आहेत. आणि भित्र्या झाल्यानंतर मग आपण त्यांना सांगतो रात्रीचं कुठं जायचं नाही. तर ही आमची संस्कृती. तर शिवाजी महाराज त्यांच्या कारकिर्दीत फार मोठं शौर्य गाजवून गेले, फार मोठा इतिहास रचून गेले. आज शिवाजी महाराजांसारखे दिसणारे बरेच आहेत, म्हणजे दाढी वाढवणारे, चंद्रकोर लावणारे, तशा प्रकारचे कपडे घालणारे आणि बरंच काय काय, म्हणजे तुम्हाला आता समजलं असेल. तर मग आता बाई सुरक्षित नाही, कुठं काही संरक्षण नाही. तर मग काय, आता शिवाजी महाराजांची वेशभूषा केली म्हणजे कोण शिवाजी महाराज होऊ शकत नाही. तिचा मुद्दा मला पटला, तुम्हाला पटला असेल तर नक्की. थोडक्यात काय, जसं जग दिसतं तसं ते अजिबात नसतं. जर आपल्याला आपल्या संस्कृतीचा एवढा अभिमान आहे, जर आपल्याला शिवाजी महाराजांविषयी, छत्रपतींविषयी एवढा आदर आहे, त्यांची जयंती आपण थाटामाटानं आणि मोठ्या दिमाखानं साजरी करतो, तरी देखील आपण आपल्या देशात आपल्या मुली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फार मोठ्या प्रमाणात कुठं सायंटिस्ट झाले,
किंवा फार मोठ्या प्रमाणात त्यांनी खूप चांगली प्रगती केली असं चित्र फार कमी बघायला मिळतं. त्याचं कारण एक आहे की मुलगी ही घराबाहेर पडताना तिला 10 वेळा विचार करावा लागतो. आईवडील तिच्याविषयी विचार करतात, तो म्हणजे स्वतःच्या इबरतीशी रिलेटेड, इज्जतीशी रिलेटेड, तिच्या प्रगतीशी रिलेटेड नाही. मग आपण सोशल मीडियावर मेरा भारत महान आणि काय काय आपल्याला बऱ्याच अशा गोष्टींचा फार अभिमान असतो. तर अभिमान तेव्हाच वाटला असता की 7च्या आत घरात चित्रपट निघाले नसते तर, किंवा मुलगी आमच्या देशात सुरक्षित आहे. मी असं कुठंतरी वाचलेलं आहे की ऑस्ट्रेलिया या देशामध्ये स्त्रिया म्हणजे बिनधास्तपणे फिरू शकतात. इतके तिथले कायदे कडक आहेत. म्हणजे रात्री 2 वाजता जर एखादी बाई रोडवरून फिरली, तिचं काय काम असेल, ती बाहेर गेली असेल, तरी देखील ती सुरक्षितपणे घरी येऊ शकते. आता याच्यात तथ्य किती आहे, आत्ताची परिस्थिती काय आहे हे मला पण माहीत नाही. पण मी काय म्हणते की जर आपल्या संस्कृतीचा आपल्याला एवढा अभिमान आहे, तर साधी गोष्ट आहे, एवढी श्रेष्ठ संस्कृती आहे, तर रात्री 2 वाजता आपल्या इकडच्या देखील स्त्रिया कुठून बाहेरून आल्या, प्रवास करून आल्या किंवा कामानिमित्त गेल्या, हॉस्पिटलला गेल्या, कुठेही गेल्या असतील, जाऊ शकतं माणूस, अडचण येऊ शकते, तर त्या सुरक्षित घरात येत असतील, त्यांना अजिबात भीती वाटत नसेल कुणापासूनच, तर आपली संस्कृती श्रेष्ठ म्हणायची. उगाच आपलं सोशल मीडिया घावलं आहे, मोबाईल घावला आहे, चला मग कॅमेरा चालू केला आणि दे दणकून शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताय, झाशीच्या राणीचा सांगताय, तुम्हाला बरेच आपले सावित्रीबाई फुले असतील, शाहू महाराजांच्यासारखे महान पुरुष असतील, बाबासाहेब आंबेडकरांच्यासारखे असतील, ज्यांनी स्त्रियांसाठी कायदे केले, तर हे सगळं आपण मोठ्या तोंडानं कधी सांगायचं. आपल्या आया बहिणी आपल्याच देशात सुरक्षित असतील तर. बघा आमची संस्कृतीला नाही, रिकामटेकडा संस्कृतीचा जो टेंबा मिरायला जातो ना, तो तुम्हाला तर पटतोय का? बघा, तर मला तर काही पटतच नाही. मी याच्यावर बरेच वर्ष लिखाण पण केले वर्तमानपत्रात. तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की जे काय आपण करतोय तिथं काहीतरी विरोधाभास उभा करू नका. विरोधाभास उभा केल्यामुळं काय होतं, लोकांचा खऱ्या गोष्टीवरचा देखील विश्वास उडून जातो. आता त्या माणसानं त्या बाईच्या मुलगीला बसायला जागा कदाचित प्रामाणिकपणानं पण तो म्हणजे दिली असेल जागा, त्याच्या मनात तसं काय नसेल, पण चांगल्या हेतून पण तो बस म्हणत असेल. त्याची बहीण पण असेल एखादी, तिला 2 मुलं असतील, ती त्याच वयाची असेल, तिची लेकरं तेवढीच असतील, तिची अडचण असेल, असं सुद्धा त्याला वाटू शकलं असेल. पण त्या बाईनं विश्वास ठेवला का सांगा? म्हणजे तुम्हाला जर तुमच्या संस्कृतीचा एवढा अभिमान आहे, तर तुमच्याच आया बहिणी तुमच्यावर विश्वास ठेवतात का? बघा मग सांगा. मग असं आहे सगळं. तर आपलं कसं आहे, मनात आलं ना ते बोलून टाकायचं. प्रसंग कधी पण घडलेलं असो, ते आठवून आपण आपलं मत मांडतच राहायचं. काय पटलं असेल तर होय म्हणा, पटलं नसेल तर नाही म्हणा. ठीक आहे, थांबवते आता इथे बोलणं, फार वेळ बोलली. आभारी.